तर काल श्रीरामपूर शहरामध्ये काही समाजकंटकांनी रामनवमीच्या शोभायात्रेदरम्यान दगडफेक केली होती। आज आमदार संग्राम जगताप यांनी दगडफेकीच्या निषेधार्थ आंदोलन करत कारवाईची मागणी केली। विभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांची भेट देत कारवाईची मागणी त्यांनी केलेली आहे। प्रशासनाने आम्ही आता मागणी केली आहे की तुम्ही जे काही सर्व अनधिकृत या ठिकाणी असणारे धार्मिक स्थळ आहेत, दर्गा असेल ते मस्जिद असेल, जे काही अनधिकृत असेल तर ते त्वरित तुम्ही पाडावं अशी मागणी आपण केली आहे। प्रशासनाने प्रमुख अधिकारी लोकांची आमची चर्चा झाली आहे। त्या बाबतीतला लवकरात लवकर आम्ही निर्णय घेऊ। तसं लेखी स्वरूपाचं निवेदन आज दिलंय आणि त्यांनी लेखी स्वरूपाचं उत्तर देखील आता आम्हाला ते ड्राफ्ट करून देणार आहे। पण जर याच्यावरती कारवाई झाली नाही तर आम्ही स्थानिक पातळीवरती आम्ही सगळ्या मंडळीची चर्चा करून योग्य तो निर्णय आम्ही देणार आहे। तर नवी मुंबई पालिकेने घेतलेला निर्णय आता वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। केजी पासून इंग्रजीतून शिक्षण दिलं जाणार। पालिकेच्या सभेत हा ठराव झालाय तर मराठी विषय सक्तीचा असेल असाही ठराव घेण्यात आला। ठरावाच्या विरोधात मनसे न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे। आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून स्पष्ट करू इच्छितो भूमिका, कुठल्याही इंग्रजी माध्यमाच्या शाळेला आमचा विरोध नाही। मात्र नवी मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात सत्ताधारी आणि तोंडावर बोट असलेले विरोधक, अपवाद आमचे नगरसेवक अभिजित देसाई सोडले तर, यांनी जो ठराव मान्य केला की सरसकट सर्व मराठी माध्यमाच्या शाळा बंद करून इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करणं, याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आमचा विरोध आहे। तर साताऱ्यातील गोंधळानंतर धाराशिव जिल्हा परिषद सभापती पदासाठी आता खबरदारी घेण्यात आली। जिल्हा परिषद सदस्यांच्या सुरक्षेसाठी खासगी बाउन्सर तैनात करण्यात आलेत। महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेची सभापती पदावर दावेदारी होती। दगाफटका टाळण्यासाठी भाजपच्या मल्हार पाटलांनी खासगी सुरक्षा रक्षक नेमले। पुणे सोलापुरातून बाउन्सर बोलावले। महिला बाउन्सरचाही याच्यात समावेश आहे। तर सांगलीच्या शिराळा तालुक्यातल्या वाकुर्डे बुद्रुक सिंचन योजनेचा पाणी वाटपावरून आमदार सदाभाऊ खोत यांनी पाटबंधारे अधिकाऱ्यांना चांगलं धारेवर धरलं। तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये तलाव कोरडं पडत असल्यानं नागरिकांकडून पिण्याच्या पाण्याची मागणी होऊ लागली आहे। यामुळे खोत संतापले होते। तर ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पुढाकारानं चैत्र नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं। ठाण्याच्या कोपरीतील संत तुकाराम महाराज मैदानात धर्मवीर आनंद दिघे या प्रतिष्ठानच्या देवीचं विसर्जन पार पडलंय। हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित होते। सायंकाळी आंबे मातेच्या जय घोषामध्ये उत्तर पूजेची महाआरती पार पडली आहे। त्यानंतर आता देवीचं विसर्जन जे आहे ते पार पडलेलं आहे। तर चाकणकरांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला। चाकणकरांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदानंतर पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा दिलेला आहे। मुंदू खरात प्रकरणामध्ये चाकणकरांना हा दुसरा धक्का मानला जातो। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला। स्वतःहून दिलेला राजीनामा नाहीये, हा जबरदस्तीने घेतला गेलेला राजीनामा आहे। आमच्यासारखी लोक, सामान्य माणसं, आम्ही सगळे मिळून जेव्हा लढलो तेव्हा राष्ट्रवादीला जबरदस्तीने हा राजीनामा घ्यावा लागला। मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर त्यांनी आयोगाचा राजीनामा दिला आणि काही ना जनाची ना मनाची कसलीही लाज न बाळगता इतके दिवस ते त्या पदावर राहिल्या आणि शेवटी आता फारच आक्रोश झाल्यानंतर शेवटी हा राजीनामा घेतला गेला। खरं तर मला सुनेत्रा पवारांकडनं अपेक्षा होती की त्या राजीनामा लवकरात लवकर घेतील, पण तसं देखील झालेलं नाहीये। त्यामुळे आता राष्ट्रवादीला खूपशी महाराष्ट्राला उत्तरं देणं गरजेचं आहे। ही सुरुवात आहे। आता त्यांच्यावर FIR झाला पाहिजे, त्यांच्यावर त्याची कारवाई झाली पाहिजे। तर या संदर्भात राष्ट्रवादीचे प्रवक्ते असलेल्या विकास लवांडेंनी ट्विट केलेलं आहे। चोहू बाजूने दबाव आणि टीका झाल्यानंतर एका ओळीचा राजीनामा देताना जणू पक्षावर उपकारच केला असं खोचक ट्विट जे आहे ते विकास लवांडे, जे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत, अशोक खरात प्रकरणात चौकशी अधिकाऱ्यांनी मॅडमला त्वरित सहआरोपी करावा अशी मागणी देखील विकास लवांडेंनी केली आहे। आणि प्रदेशाध्यक्षांनी मॅडमला आता विधान परिषद आमदार करण्याचा शब्द दिला तर नसेल ना असा संशय मला येतोय असं देखील यावेळेला विकास लवांडेंनी म्हटलंय। मॅडम आता अशोक खरात सोबत आरोपी होतात की विधान परिषदेत आमदार होतात हे का ठरवेल असं देखील विकास लवांडेंनी म्हटलंय।